नमस्कार, मी संध्याच्या स्वयंपाकात तुमचं स्वागत आहे। आज हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। हनुमान जयंती निमित्त मी आज लापसी बनवत आहे। तर मी एक पॅनमध्ये तूप घेतलं आहे। तुपामध्ये पहिलं ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे चांगल्यापैकी, मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। बघू शकता तुम्ही। भाजल्यानंतर हे काढून घ्यायचे आहेत सगळे। परत त्याच पॅनमध्ये अजून थोडंसं तूप घेतलं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये लापसी टाकलेली आहे। ही बाहेर किराण्याच्या दुकानात तुम्हाला सहज मिळू शकते। लापसी चांगली भाजून घ्यायची आहे, जोपर्यंत जसा रवा भाजतो आपण तशी लापसी भाजून घ्यायची आहे। कलर चेंज नाही होऊ द्यायचा त्याचा, फक्त थोडीशी व्हाईट होते ती भाजल्यानंतर। त्यानंतर मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते गॅसवरून शिफ्ट केलं आणि आपल्या लापसीच्या गॅसवर ठेवलं आहे। तर मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये थोडंसं हलकंसं मीठ टाकलं आहे, एक चिमटभर। त्यानंतर आपल्याला भाजलेली लापसी टाकलेली आहे त्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आली की मग आपल्याला कुकरच्या दोन शिट्या करून घ्यायच्या आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि जर तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर प्लीज तुम्ही मला फॉलो करा, माझ्या चॅनलला फॉलो करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर देखील करा। तर ही लापशी छानपैकी अशी शिट्टी काढून घेतली, छानपैकी अशी शिजली होती मऊसूत। त्यानंतर मग मी गूळ टाकला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार गूळ टाकू शकता। गूळ चांगला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। बघा गूळ चांगला मिक्स झाला आहे त्यामध्ये। त्यानंतर मी त्यामध्ये सून बडीशोपची माझ्याकडे पावडर असते, ती बनवून ठेवलेली पावडर ती टाकली आहे 1 चमचा। थोडंसं इलायची जायफळची पावडर टाकली आहे। त्यानंतर आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकले, छानपैकी मिक्स केलं आहे। 2 मिनटं असंच गॅसवर मिक्स करून ठेवायचं आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही मस्तपैकी तुपाची धार सोडायची आणि जर तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये दूध टाकून खा, एकदम मस्त छान लागते। धन्यवाद।